अरे बापरे, माती मुरुमामुळे महामार्गाचे काम रखडले. महामार्गाच्या नावावर हजारो ब्रास मातीचे वैयक्तिक ठिकाणी भराव, तरीही माती मुरुमामुळे काम रखडतं. एलएनए इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विविध ठिकाणी एकूण 7,340 ब्रास उत्खननाची रॉयल्टी शासन जमा, परंतु प्रत्यक्षात लाखो ब्रास मातीवर डल्ला. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान ते म्हणाले, माती आणि मुरुमामुळे काम रखडले आहे. तर मग मंत्री महोदय जरा हे बघा, जर मातीमुळे काम रखडले असेल तर मग महामार्गाच्या नावावर लाखो ब्रास मातीवर डल्ला कसा मारत आहेत. रॉयल्टी 100 ब्रासची, पण उत्खनन पहा किती ब्रासचे झाले आहे. हे फक्त एका ठिकाणाचे कंपनीकडून केलेले उत्खनन आहे. माहिती अधिकाराने प्राप्त माहितीनुसार महामार्गासाठी या एलएनए इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उत्खननाची रॉयल्टी शासन जमा केली आहे. होडगाव गट क्रमांक 175चा 23 मध्ये 550 ब्रास, खर्डी बुद्रुक 82चा 1चा अ मध्ये 1150 ब्रास, होडगाव 159चा 26 मध्ये 550 ब्रास, मुठवली तर्फे 199चा 1 मध्ये 990 ब्रास, होडगाव 230चा 8 मध्ये 550 ब्रास, कोस्ते खुर्द 124चा 3 मध्ये 1000 ब्रास, कोस्ते खुर्द 125चा 6 मध्ये 1000 ब्रास, कळमजे 69चा 3 मध्ये 550 ब्रास आणि मुठवली तर्फे तळे 197चा 1 मध्ये 1000 ब्रास. आपण जर एकूण तालुक्यातील रॉयल्टीची बेरीज केली तर जवळपास 7,340 ब्रासचीच रॉयल्टी या कंपनीकडून भरण्यात आली आहे. पण जर पाहिलं तर कोस्ते खुर्द मधील दोन्ही जागेत मिळून 70 ते 80 हजार ब्रासचे उत्खनन झाले आहे. मग जर एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करत शासनाला चुना लावण्याचे काम होत असेल आणि मंत्री महोदय आपण म्हणताय माती मुरुमामुळे महामार्गाचे काम रखडले आहे, तर मग महामार्गाच्या बेडवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर माती आली कुठून. शिवाय जरा हा भराव बघा. एलएनए इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महामार्गाच्या भरावाकरिता रॉयल्टी काढले. त्या ठिकाणावरूनच माती कळमजे नदी ब्रिज शेजारी नानोर येथील गट क्रमांक 69 मध्ये टाकण्यात आली आहे. 5.5 एकर जागेत 8 ते 10 फुटाचा भराव. हे फक्त नानोरेमध्येच नाही बरं का, तर माणगाव माळी हॉस्पिटलच्या बाजूला, पाणोसे हद्दीत 2 ठिकाणी, रेपोली सीएनजी पंपासमोर, उसरगर, खर्डी बायपास रोड अशा विविध ठिकाणी याच उत्खनन ठिकाणावर माती नेण्यात आली आहे. शक्य झाल्यास महसूल अधिकारी यांना माणगाव इंदापूर लगत किती भराव झालेत त्यांचा आढावा घ्यायला सांगा. रॉयल्टी काढलेलीच नाही, मग याला जबाबदार कोण. महामार्गाचे काम माती मुरुमामुळे अडलेच असेल तर याला कारणीभूत रॉयल्टी काढून महामार्गाचे काम करणारे नसून महामार्गासाठी रॉयल्टी भरून उत्खनन करीत असलेल्या ठिकाणाहून वैयक्तिक ठिकाणी भराव करण्याची अर्थपूर्ण तडजोड करणारे महसूल विभागाचे अधिकारी, मग ते प्रांताधिकारी असो किंवा तहसीलदार, हेच आहेत जे या माती माफियांना आणि गर्भश्रीमंत लोकांना पाठीशी घालत आहेत.